हॅलो स्टुडंट्स, आज 23 ऑक्टोबर म्हणजे 23/10 आजचा दिवस सकाळी 6:02 6:02 AM ते संध्याकाळी 6:02 पर्यंत मोल डे म्हणून साजरा केला जातो. 23/10 आजची तारीख आहे आणि आजच्या दिवशी सकाळी 6:02 पासून 6:02 संध्याकाळी 6:02 पर्यंत मोल डे म्हणून साजरा केला जातो. का? याचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. व्हॉट इज मोल? यू नो दॅट the quantity of substance as the unit SI unit mole. what is 1 mole? मग ह्या मोलसाठी स्टँडर्ड काय? जसं आपण म्हणतो की किलोग्रॅम इज SI युनिट ऑफ मास. मग ह्या किलोग्रॅमसाठी एक काहीतरी स्टँडर्ड आहे ज्याच्या आधारे आपण कुठलीही वस्तू ही किती किलोग्रॅम आहे हे सांगू शकतो. तसं मग मोलसाठी काय आधार आहे? तर इथं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कार्बनचा ॲटम म्हणजे कार्बनचा जो आयसोटोप आहे C12 त्याचा मास नंबर 12 आहे, हा स्टँडर्ड मानला गेला. आणि ह्या कार्बन C12चा जर आपण 12 ग्रॅम घेतले जे कार्बन एलिमेंटचे कुठला आयसोटोप C12 याचे 12 ग्रॅम घेतला कार्बन एलिमेंट, तर त्यामध्ये जेवढे ॲटम्स असतील तेवढे पार्टिकल्स असणारी कुठल्याही पदार्थाची क्वांटिटी त्याला म्हणतोय आपण 1 मोल. 1 मोल इज द क्वांटिटी ऑफ एनी सबस्टन्स विच कंटेन्स as many as particles equal to the number of atoms present in 12 gram of carbon 12. लक्षात घ्या, द क्वांटिटी ऑफ एनी सबस्टन्स, त्या कुठल्याही पदार्थाची इतकी क्वांटिटी केवढी, तर त्या क्वांटिटीमध्ये 12 ग्रॅम कार्बन आपण घेतला तर त्यामध्ये जेवढे ॲटम्स असतील तेवढे पार्टिकल्स, मग ते ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, तेवढ्या पार्टिकल्स असतील तर त्या क्वांटिटीला आपण म्हणतो 1 मोल. सो 1 मोल is the quantity of the substance which contains as many as particles equal to the number of atoms present in 12 gram of carbon. Now मग आता 12 ग्रॅम कार्बन मध्ये किती ॲटम्स आहेत आपल्याला माहित आहे. एक कार्बन ॲटम आपण घेतला, एक कार्बन ॲटम घेतला तर त्याचं मास जे फाइंड आउट केलं गेलं ते आहे 1.992648 into 10⁻³ gram. If you take one carbon atom, then the mass of one carbon atom is equal to 1.992648 into 10⁻23 ग्रॅम. ग्रॅममध्ये घेतलं आपण हे मास, त्याचं यू मध्ये युनिफाईड मासमध्ये कन्वर्ट करायचं असेल तो भाग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकलोय. मग आता समजा आपण 12 ग्रॅम कार्बन घेतला, 12 ग्रॅम घेतला तर त्यामध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन, 12 डिवाइड बाय ही व्हॅल्यू येईल. बरं, 12 ग्रॅम आपण घेतला कार्बन आणि एका कार्बन ॲटमचं मास एवढं आहे, तर 12 डिवाइड बाय धिस व्हॅल्यू विल गिव्ह यू नंबर ऑफ ॲटम्स, टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन ॲटम्स. सो divide by 12 divided by 1.992648 into 10⁻23. If you calculate this value, you can obtain this value as 6.0022 into 10⁻23. That means in 12 gram of carbon atom 6.022 into 10⁻23 atoms are present. मग आता कुठल्याही पदार्थाची क्वांटिटी एवढी घ्यायची आपण की ज्यामध्ये एवढे
पार्टिकल्स आहेत, एवढे ॲटम्स आहेत, एवढे आयन्स आहेत किंवा एवढे मॉलिक्युल्स आहेत, तर या क्वांटिटीला आपण काय म्हणणार? 1 मोल. कुठल्याही पदार्थाची क्वांटिटी किती घ्यायची ती? तर त्या क्वांटिटीमध्ये तो पदार्थ जेवढा आपण घेतला आहे त्या पदार्थामध्ये एवढे पार्टिकल्स पाहिजेत. 6.022 × 10⁻23. आणि हा जो शोध आहे तो ॲव्होगाड्रो या सायंटिस्टनं लावला आणि म्हणून या नंबरला म्हणतो आपण ॲव्होगाड्रोज नंबर. रिमेंबर, दिस नंबर इज कॉल्ड ॲज ॲव्होगाड्रोज नंबर. अँड the quantity of the substance which contains this much amount of particles, that quantity is called as 1 mole. जे 1 मोल म्हणजे किती क्वांटिटी? तर त्या क्वांटिटीमध्ये एवढे पार्टिकल्स आहेत. मग ते ॲटम्स आहेत, आयन्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत. जसं मी म्हटलं तसं पार्टिकल्स म्हणजे काय येतील? ॲटम्स येतील जर तो एलिमेंट असेल तर, आयन्स येतील जर आपण आयनिक स्वरूपात घेतलं, सोल्युशनच्या स्वरूपात घेतलं तर, आणि जर कंपाऊंड घेतलं तर मॉलिक्युल्स येतील. मग जर एवढे पार्टिकल्स असतील तर त्या क्वांटिटीला आपण म्हणणार 1 मोल. आणि या नंबरला काय म्हटलं जातं? ॲव्होगाड्रोज नंबर. मी सुरुवातीला म्हटलं तसं आज तारीख आहे 23 ऑक्टोबर 23:10 आणि आज 6:02 संध्याकाळी 6:02 दिवस हा मोल डे म्हणून साजरा केला जातो. याचं उत्तर तुम्हाला इथं मिळतं. 6.02 हे 2 नाही आपण घेतलं पुढं. 6.02 × 10⁻23. 23 जे हा डेसाठी घेतला आहे, 23 तारीख, 10 हा महिना, ऑक्टोबर महिना आहे तो 10वा महिना, त्यामुळे 23:10 आणि 6.02. आणि म्हणून या दिवसाला मोल डे म्हटलं जातं. जे हा नंबर लक्षात ठेवायचा असेल तुम्हाला तर या पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो. 6.022 × 10⁻23. दिस नंबर इज कॉल्ड ॲज ॲव्होगाड्रोज नंबर अँड द क्वांटिटी ऑफ द सबस्टन्स विच कंटेन दिस मच अमाउंट ऑफ पार्टिकल्स और दिस मच पार्टिकल्स, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज मोल. सो मोल इज SI unit of quantity of substance, and if you have to represent the unit, it is represented by MOL only. Remember, it is represented by MOL. Now tell me, suppose we have 6.022 × 10⁻23 particles of, or 23 molecules of hydrogen. Suppose this much particles or molecules of oxygen are taken. This much particles of carbon dioxide are taken. This much particles of NaCl are taken. This much particle of H2SO are taken. That means we can consider many of chemical compounds. मग आता कुठलाही केमिकल कंपाऊंड आपण घेतला तर त्यामध्ये एवढे पार्टिकल्स घेतले तर त्याला आपण 1 मोल म्हणणार. समजा आपण 1 मोल हायड्रोजन घेतला म्हणजेच एवढे पार्टिकल्स घेतले, 1 मोल ऑक्सिजन घेतला एवढे पार्टिकल घेतले, 1 मोल कार्बन डायऑक्साईड घेतला एवढे मॉलिक्युल्स घेतले. आता मला सांगा या सगळ्या एवढ्याच पार्टिकलचं मास हे सारखं असेल का? या सगळ्यांचं मास सारखं असेल का? सगळ्यांचे पार्टिकल्स एवढे आहेत. हायड्रोजनचे पार्टिकल्स मॉलिक्युल्स पण तेवढेच घेतले आपण, ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स पण तेवढेच घेतले, H2SO4चे पण तेवढेच मॉलिक्युल्स घेतले, NaClचे पण तेवढेच मॉलिक्युल्स घेतले, पण त्यांचं मास एवढंच असेल का? म्हणजे मास सेम असेल का? असणार नाही. का असणार नाही? कारण प्रत्येकाचं ॲटॉमिक मास वेगळं आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास वेगळा आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास वेगळा आहे. कार्बन डायऑक्साईड घेतला तर कार्बन आणि ऑक्सिजन यांचं ॲटॉमिक मास मिळून आपल्याला मिळणार ते कार्बन डायऑक्साईड, त्यांचा ॲटॉमिक मास. म्हणजेच आपण म्हणू शकतो की या सगळ्यांचं मॉलिक्युलर मास वेगळं आहे. मग ज्याचं मॉलिक्युलर मास जास्त त्याच्या 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्सचं मास हे जास्त असेल का? म्हणजे जो जड आहे त्याचे एवढे पार्टिकल्स आपण घेतले तर त्याचं 1 मोल जर तो पदार्थ घेतला तर त्याचं मास जास्त असणार. जर तो हलका आहे म्हणजे तो ॲटम हलका असेल किंवा तो मॉलिक्यूल हलका असेल एवढे पार्टिकलचं मास त्याच्या म्हणजे कमी असणार आहे कम्पॅरेटिव्हली. म्हणजेच लक्षात घ्या जरी पार्टिकल्स सारखे असले यांचे तरी या सगळ्यांचं मास सारखं नसतं. आणि हे मास आपण कसं रिप्रेझेंट करतो तर त्यासाठी आपल्याला एक पुढचा कन्सेप्ट घ्यावा लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज मोलर मास. मोलर मास म्हणजे काय बघूया आपण आता. मोल म्हणजे काय याचा विचार केल्यानंतर व्हॉट इज मोलर मास.
मोलर मास इज मास of 1 mole of a substance in grams. Mass of 1 mole of a substance in grams is called as molar mass. जर आपण कुठलाही पदार्थ 1 मोल घेतला तर त्याचं मास ग्रॅममध्ये जे येईल त्याला आपण म्हणणार मोलर मास. मग आता 1 मोल कुठलाही पदार्थ घ्यायचा म्हणजे काय करणार तुम्ही, तर त्या पदार्थाचे पार्टिकल्स घेणार, जे पार्टिकल्स असतील ॲव्होगाड्रो नंबर इतके, दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे तो जर कंपाऊंड असेल तर एवढे मॉलिक्युल्स घेणार, तो जर एलिमेंट असेल तर तेवढे ॲटम्स आपण घेणार. मग 6.022 इंटू 10⁻23 इतक्या मॉलिक्युलचं मास जर ग्रॅममध्ये आपण घेतलं तर त्याला म्हणणार आपण मोलर मास. मग मला सांगा, कुठलेही कंपाऊंड आपण घेतलं आणि त्याचे मॉलिक्युल्स एवढे घेतले तर प्रत्येकाचं मोलर मास सारखं असेल का? जे प्रत्येक मॉलिक्युलचं मास हे सारखं असत नाही. मॉलिक्युलचं मास हे कशावर अवलंबून असतं? इट डिपेंड्स अपॉन ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास हे प्रत्येक एलिमेंटच्या ॲटमचं वेगळं असतं आणि त्या मॉलिक्युलमध्ये किती ॲटम्स आहेत आणि ते कोणते ॲटम्स आहेत त्याच्यावरून त्या पदार्थाचं मॉलिक्युलर मास म्हणजे त्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास अवलंबून असतं. मग जर मॉलिक्युलर मास जास्त असेल तर मोलर मास जास्त असणार का? कारण मॉलिक्युलर मास जास्त म्हणजे एवढे मॉलिक्युल आपण घेतल्यावर त्यांचं एकूण मास हे जास्त असणार. मॉलिक्युलर मास कमी असेल तर एवढे मॉलिक्युलचं मॉलिक्युलर जे मास असेल ते कमी असणार. या पद्धतीनं मास दॅट इज मोलर मास डिपेंड्स अपॉन मॉलिक्युलर मास. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणूया की समजा आपण कुठल्याही फळं 1 डझन घेतली. आपण असं समजूया, तुम्ही फळ आणायला बाजारात गेलाय, तुम्हाला घ्यायचं आहे केळी, सफरचंद आणि चिक्कू, ही 3 फळं आपण घेणार आहोत. ही तिन्ही फळं 1 डझन घेतली. 1 डझन केळी घेतली, 1 डझन चिक्कू घेतले, 1 डझन सफरचंद घेतलं. तिन्ही 1 डझन घेतले म्हणजे तिन्हींच्या नंबर किती आहे? 12. एकूण संख्या किती आहे? 12 केळी घेतली तुम्ही, 12 सफरचंद घेतले आणि 12 चिक्कू घेतले. पण मला सांगा, 12 सफरचंदांचं मास, 12 चिक्कूचं मास आणि 12 केळीचं मास सारखं असेल का? आपण असं समजूया की केळी सगळी सारख्या आकाराची आहेत, चिक्कू म्हणजे त्या स्टँडर्ड साईजची आहेत, सफरचंद स्टँडर्ड साईजची आहेत. मग आपण जर त्या वस्तू 12 घेतलेल्या आहेत, तिन्ही काय म्हणणार आपण 1 डझनच घेतलेत. पण आता असा विचार करूया, आपण व्यवहारात म्हणतो यांचं वजन किती. त्या 1 डझन चिक्कूचं वजन, 1 डझन केळीचं वजन आणि 1 डझन सफरचंदांचं वजन हे सारखं असेल का? असणार नाही. जर आपण वजनावर घ्यायला गेलो तर तिथं फरक असतो. तसंच लक्षात घ्या, इथं जे जड आहे त्याचं मास जास्त असणार का? म्हणजे समजा सफरचंद जड आहे चिक्कूपेक्षा, तर 1 डझन सफरचंदांचं मास हे 1 डझन चिक्कूपेक्षा जास्त असणार. लक्षाला. तसं इथं जो मॉलिक्यूल जड आहे, जो हेवियर आहे, ज्याचं मॉलिक्युलर मास जास्त आहे त्याचं मोलर मास जास्त असणार. आणि म्हणून इथं आपल्याला जर विचार करायचा असेल तर आपण मोलर मास म्हणजे काय म्हटलं? 1 मोल. मग एवढे मॉलिक्युल्स आपण घेणार का मोजून? म्हणजे समजा असं आपल्याला म्हणायचं आहे की H2O पाणी घ्या, पाण्याचं मोलर मास किती? मग पाण्याचं मोलर मास कॅल्क्युलेट करायला आपण काय करणार? पाण्याचे एवढे मॉलिक्युल्स घेणार, त्याचं मास मोजणार. हे शक्य आहे का? नाही. तर थेरॉटिकली आपण हे मास कसं मोजू शकतो? त्यासाठी आपण एक विचार करूया. समजा आपण असं म्हणतो ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16, दॅट इज 16U. इफ यू टेक दिस मास, या ऑक्सिजन 1 ॲटमचं आपण जर मास घेतलं ते ग्रॅममध्ये किती असेल? 16 इंटू 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम असेल. बरं. 1 ॲटम जर ऑक्सिजनचा आपण घेतला तर एका ॲटमचं मास हे 16U आहे. तेच जर आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं तर त्याला 1.66 इंटू 10⁻24 न गुणणार आपण, कारण 1U इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम. समजा आपण ऑक्सिजनचे ॲटम्स किती घेतले? 1 मोल म्हणजेच ॲव्होगाड्रो नंबर इतके ॲटम्स घेतले. तर या सगळ्या ॲटम्सचं मास किती येईल ग्रॅममध्ये? तर याला आपल्याला परत काय करावं लागेल? ॲव्होगाड्रो नंबरनं गुणावं लागेल. 6.022 इंटू 10⁻23 न गुणावं लागेल.
बरं. म्हणजेच जर 1 मोल ऑक्सिजन ॲटम्स आपण घेतले, म्हणजेच एवढे ॲटम्स घेतले, तर त्यांचं मास ग्रॅममध्ये किती येईल हे आपण कॅल्क्युलेट करतो इथं. मग आता हा जर गुणाकार आपण विचारात घेतला तर तो गुणाकार आपल्याला मिळतो 1. आणि म्हणून 16 × 1 = 16 ग्रॅम. रिमेंबर दिस व्हॅल्यू इज इन ग्रॅम, कारण आपण 16U कन्व्हर्जन ग्रॅममध्ये केलं आहे. आणि टोटल ॲटम्स किती घेतलेत? 6.022 × 1023 ॲटम्स घेतलेत. म्हणजेच 16 हे याचं मॉलिक्युलर मास होतं, त्याचं युनिट होतं U. पण तेच जर ग्रॅममध्ये घेतलं तर ॲटम्स किती आहेत तिथं? अवोगाड्रो नंबर इतके. म्हणजेच हा पदार्थ किती आहे? 1 मोल. आणि म्हणून आपण थोडक्यात असं म्हणू शकतो, इफ मॉलिक्युलर मास इज एक्सप्रेस इन ग्रॅम्स देन इट इज कॉल्ड ॲज मोलर मास. त्या पदार्थाचं जे मॉलिक्युलर मास आहे, मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं? त्या मॉलिक्युलमध्ये असणाऱ्या ॲटॉमिक मासच्या बेरजेवर आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करतो. आणि हे मॉलिक्युलर मास जर आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं तर त्या पदार्थाला 1 मोल ऑफ अ सबस्टन्स असं म्हणतो. सो व्हॉट इज 1 मोल ऑफ अ सबस्टन्स? 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज इक्वल टू द मास ऑफ दिस सबस्टन्स इन ग्रॅम्स इक्वल टू इट्स मॉलिक्युलर मास. रिमेंबर, त्या पदार्थाच्या मॉलिक्युलर मास इतका पदार्थ जर आपण ग्रॅममध्ये घेतला तर त्याला आपण 1 मोल असं म्हणणार. म्हणजे 6.022 × 1023 मॉलिक्युल्सचं मास, म्हणजेच त्या पदार्थाचं मॉलिक्युलर मास ग्रॅममध्ये असेल. हेच सांगू शकतोय आपण. आत्ता जसं म्हटलं मी तसं H2O. H2Oचा एक मॉलिक्यूल घेतला तर H2Oचं जे मॉलिक्युलर मास आहे ते आहे 18U म्हणतो आपण. आणि ह्या 18Uला आपण जर ग्रॅममध्ये कन्व्हर्ट केलं म्हणजे 18 ग्रॅम. 18U तर आपण व्यवहारातून घेऊ शकत नाही, पण आपण 18 ग्रॅम वजन करून घेऊ शकतो. मास ऑफ वॉटर इज 18 ग्रॅम. 18 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल. रिमेंबर, कुठल्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे काय? तर त्या पदार्थाचं जे मॉलिक्युलर मास आहे ते आपण ग्रॅममध्ये घेतलं. लाईक दिस. सपोज वी हॅव अगेन कार्बन डायऑक्साईड CO2. What is molecular mass of carbon dioxide? Atomic mass of carbon plus 2 into atomic mass of oxygen. That is, atomic mass of carbon is 12 plus 2 into atomic mass of oxygen is 16. That is equal to 12 plus 32. That is equal to 44. And so if you take 44 gram of CO2, it is equal to 1 mole. Like this. Suppose we have H2SO4. 1 mole of H2SO4 is equal to how much quantity of H2SO4 you have to take? Atomic mass of hydrogen 1 into 2, that is 2, plus atomic mass of sulfur 32, plus atomic mass of oxygen is 16 into 4, 64. The summation of all these is 98, and 98 gram of H2SO4 is equal to 1 mole. Like this, you can determine molecular mass of that substance. If that molecular mass is taken in gram, that quantity is called as 1 mole. चला, 1 मोल कुठलाही पदार्थ घ्यायचा आहे म्हणजे आपण काय करणार? त्या पदार्थाची मोल हे युनिट आहे कशाचं? अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं. मग अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर 1 ग्रॅम घ्यायचा असेल, 1 मोल घ्यायचा असेल तर आपण काय करणार? तर त्याचा मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करणार आणि ती क्वांटिटी आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट केली तर त्याला आपण म्हणणार 1 मोल. मग याच्यावरून आपण एक फॉर्म्युला तयार करू शकतो का? बघा, समजा मी असं म्हटलं की H2Oचा 18 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल. हे तुम्हाला माहिती आहे. आता मी असं म्हटलं की आय हॅव 36 ग्रॅम ऑफ H2O. हाऊ मेनी मोल्स ऑफ H2O आय हॅव? माझ्याकडं 36 ग्रॅम वॉटर आहे, तर किती मोल वॉटर आहे हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण? आता 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल, तर 36 ग्रॅम म्हणजे किती? 18ची दुप्पट आपण केली आहे तर 36 ग्रॅम. म्हणजेच काय केलं मी? या 36ला 18नं भागलं का? मग हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल N, दॅट इज नंबर ऑफ मोल्स, इट इज डिनोटेड बाय स्मॉल n, इज इक्वल टू मास ऑफ द सबस्टन्स विच इज डिनोटेड बाय small m divided by molar mass of that substance which is denoted by capital M. So remember here N is equal to M upon M. हा अगदी महत्त्वाचा फॉर्म्युला जो तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी उपयोगी येईल. N is equal to M upon M. What is M? M is mass of that substance and
कॅपिटल एम इज मोलर मास. मग हा काही वेळा डब्ल्यूनं पण रिप्रेझेंट केलेला आहे. मग आता लक्षात घ्या, हे जे मोलर मास आहे ते नेहमी ग्रॅममध्ये असणार का? कारण डेफिनेशनमध्येच आपण काय म्हटलंय, मास ऑफ वन मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम इज कॉल्ड एज मोलर मास. म्हणजे एमची व्हॅल्यू ही नेहमी तुम्हाला ग्रॅममध्ये असणार आणि म्हणून एम हा नेहमी ग्रॅममध्येच पाहिजे. म्हणजे समजा तो किलोग्रॅममध्ये असेल तर तुम्हाला तो ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागेल, कारण हा रेशो असल्यामुळे हे दोन्हींचं युनिट सारखं पाहिजे. मग हे जर ग्रॅममध्येच असेल तर हे ग्रॅममध्ये घेतलं पाहिजे. हे जर किलोग्रॅममध्ये असेल तर आपल्याला हे किलोग्रॅममध्ये घ्यावं लागेल किंवा हे ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आणि म्हणून हा फॉर्म्युला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम्स डिवाइड बाय इट्स मोलर मास. मग तुम्हाला असं सांगितलं जातं फक्त, आता मोलर मास ऑफ वॉटर हे रिप्रेझेंट या पद्धतीने केलं जातं. कॅपिटल MH2O दॅट इज मोलर मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 18. युनिट लिहिलेलं नाही आहे, ते गृहीत केलं धरले आपण 18 ग्रॅम. सो मोलर मास ऑफ H2O इज इक्वल टू 18. लाईक दिस, मोलर मास ऑफ NaCl इज इक्वल टू 58.5. मोलर मास ऑफ NaCl इज इक्वल टू 58.5 म्हणजे हे ग्रॅममध्ये आहे. 58.5 ग्रॅम इतकी व्हॅल्यू आपण NaClची घेतली, इतकी क्वांटिटी आपण NaClची घेतली तर तिला काय म्हणणार आपण, 1 मोल. आणि जर व्हॅल्यू ग्रॅममध्ये दिलेली असेल तर ती नंबर ऑफ मोल्समध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. आणि याचवरून आणखी एक फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल. समजा आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले तर त्या कंपाऊंडमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन एनी कंपाऊंड इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स into Avogadro's number and that number is denoted by Na. Avogadro's number ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 6.022 into 10⁻23. ही व्हॅल्यू आपण रिप्रेझेंट करतो Na न. लक्षात घ्या, एक मोलमध्ये असणार आहे Avogadro's नंबर इतके मॉलिक्युल्स. मग जर नंबर ऑफ मोल्स एकपेक्षा जास्त किंवा कमी असतील तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असणार आहेत, N into Na. म्हणजे नंबर ऑफ मोल्स समजा 2 आहेत तर मॉलिक्युल्सची संख्या काय येणार, Avogadro's नंबरच्या दुप्पट येणार. म्हणून N into Na इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जे हा फॉर्म्युला तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवले पाहिजेत. समजा त्या एखाद्या सबस्टन्सचं मास दिलेलं असेल ग्रॅममध्ये तर ते मोलमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, आणि जर ते मास आपल्याला त्यामध्ये किती मॉलिक्युल्स आहेत असं विचारलं गेलं तर ह्या मॉलिक्युल्सची संख्या कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो. तर आणखी एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगते. हा सगळा विचार केला आपण कंपाऊंडसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की वॉटर, NaCl, CO2 लाईक दिस. सपोज आय हॅव 1 मोल ऑफ हायड्रोजन एलिमेंट. मी काय शब्द वापरला, 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स म्हणूया आपण. 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स. हायड्रोजन हा एलिमेंट आहे आणि तो ॲटमच्या स्वरूपात आपण घेतला, एलिमेंटल ॲटम हायड्रोजन. तर यामध्ये आपण हायड्रोजन ॲटमचं मास जे आहे ते 1U आहे. आणि म्हणून जर 1 ग्रॅम आपण हायड्रोजन घेतला तर आपण याला म्हणतो 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स. रिमेंबर, 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स इज इक्वल टू ॲटॉमिक मास एक्सप्रेस इन ग्रॅम्स. म्हणजे जर एलिमेंट असेल तर जसं हायड्रोजन तसंच आपण कार्बन घेऊया. कार्बनचा ॲटॉमिक मास काय आहे, 12. 12 is atomic mass of carbon. It is 12U. If this atomic mass is expressed in 12 grams, that is 12 gram. So 12 gram of carbon is equal to 1 mole of carbon. जे आपण मॉलिक्युलर माससाठी एक्सप्रेस केलं तेच आपण ॲटॉमिक माससाठी एक्सप्रेस करू शकतो. लक्षात घ्या, जर एलिमेंट असेल तर त्या एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास असेल ते ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं तर त्याला आपण 1 मोल ऑफ दी ॲटम्स असं म्हणतो. और त्यालाच 1 ग्रॅम ॲटम्स असाही शब्द वापरला जातो. 12 ग्रॅम इज 1 ग्रॅम ॲटम ऑफ कार्बन. 1 ग्रॅम ॲटम ऑफ कार्बन. म्हणजे जसं मी आता म्हटलं ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16. मग 1 ग्रॅम ॲटम ऑफ ऑक्सिजन म्हणजेच किती, 16 ग्रॅम ऑक्सिजन. लक्षात घ्या, ऑक्सिजन हा एलिमेंटल स्टेटमध्ये असेल म्हणजे ॲटॉमिक स्टेटमध्ये असेल तर 1 मोल म्हणजे काय घेणार आपण, 16 ग्रॅम. आणि तो जर मॉलिक्युलर आपण असं म्हटलं की 1 मोल ऑफ ऑक्सिजन गॅस
लक्षात घ्या दोन्हीमधला फरक. 1 मोल ऑफ ऑक्सिजन असा फक्त शब्द वापरला तर तो घेणार आपण 16 ग्रॅम. आणि 1 मोल ऑफ ऑक्सिजन गॅस कुठल्या स्वरूपात असतो? O2, दॅट इज मॉलिक्युलर स्टेटमध्ये तो असतो. आणि त्यामुळे 2 ऑक्सिजनच्या ॲटॉमिक मासची बेरीज ती येणार आहे 32. म्हणजे 1 मोल ऑफ ऑक्सिजन गॅस इज इक्वल टू 32 ग्रॅम अँड 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 16 ग्रॅम. 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स इज इक्वल टू 1 ग्रॅम. 1 मोल ऑफ हायड्रोजन गॅस इज इक्वल टू 2 ग्रॅम्स, कारण हायड्रोजन गॅस म्हणजे H2. चला, आणि त्यामुळं जर आपण इलेमेंट घेतला तर त्याचा ॲटॉमिक मास आणि ते जर ग्रॅममध्ये असेल तर त्याला आपण मोलर मास असाही शब्द वापरला जातो. आणि जर मॉलिक्यूल घेतला म्हणजे कंपाऊंड घेतला तर त्याचं जे मॉलिक्युलर मास ग्रॅममध्ये असेल त्याला आपण मोलर मास असं म्हणतो.